नमस्कार. श्रीमद भगवद्गीताच्या ह्या आपल्या चालू असलेल्या शृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत 3 भाग बघितले. अर्जुन विषाद योग, सांख्य योग आणि कर्मयोग. या तिन्ही भागांमध्ये आपण सांसारिक दृष्टीने उपयुक्त असलेल्या अशा काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास केला. अर्जुन विषाद योगामध्ये मोह हा कसा संसार धरण्यासाठी कारणीभूत आहे आणि आपल्याकडून घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या मोहामार्फत होत असतात. माझे मानलेल्यांविषयी असणारा मोह, त्याच्यामुळे होणारी माझी संसार कर्म, आणि हा मोह जन्म देतो 2 गोष्टींना, भय आणि शोक. ती व्यक्ती ती वस्तू माझ्याबरोबर राहावी, ती सोडून जाऊ नये हे भय, आणि ती सोडून गेली, ती गोष्ट नष्ट झाली, ती व्यक्ती नष्ट झाली, तर त्यापासून उत्पन्न होणारा शोक हा मनुष्याला नेहमी गांजवतो, मनुष्याला नेहमी दुःख देत असतो. आणि असंच विषाद अर्जुनाला झाला, परंतु अर्जुनाचा विषाद हा प्रेयसाकडे जाणारा नाही, तर तो श्रेयसाकडे घेऊन जाणारा असल्यामुळे भगवंताला त्याचा विषाद बाजूला करण्यासाठी ज्ञान सांगावं लागलं. म्हणून अर्जुनाचा विषाद सुद्धा योगरूपी झालेला आहे, म्हणून तो अर्जुन विषाद योग झाला. मग भगवंत म्हणतात की तुला युद्ध तर करावं लागेल, युद्ध करण्याशिवाय तुझ्याकडे गत्यंतरच नाहीये, कारण धर्माला आपल्याला जागवायचंय, न्यायाला आपल्याला जागवायचंय, तर तुला युद्ध करावंच लागेल. परंतु हे कर्म करत असताना तुझी अनासक्ती कशी तुला ठेवता येईल, म्हणून भगवंतांनी कर्म करण्याच्या आधी अर्जुनाला ज्ञानाचा उपदेश केलेला आहे सांख्य योगामध्ये. आणि ज्ञानाचा उपदेश करून अनासक्त राहून कर्म कर, म्हणून कर्मण्येवाधिकार असते हा श्लोक सांगून कर्म तर तुला करायचंय, पण त्याची फलाशा तुला ठेवायची नाही. अनासक्त कर्म कर असा उपदेश तर भगवंतांनी केला, परंतु त्याचा विस्तार जो कर्मयोगाचा आलेला आहे हा पुढच्या 3 अध्यायांमध्ये आलेला आहे. यापैकी आपण अतिशय डिटेलमध्ये मागच्या गुरुवारी कर्मयोग पाहिला, ज्याच्यामध्ये आपण किती प्रकारची कर्म असतात, आवश्यक कर्म, नित्य नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म, त्याचप्रमाणे कर्माच्या किती अवस्था आहेत. कर्म करीत असताना अहंकार असतो माणसाला, फलाची अपेक्षा असते. काहींना अहंकार नसतो, परंतु फल मिळावं ही अपेक्षा असते, तर काहींना फळाची अपेक्षा नसते, पण मी केलं हा अहंकार असतो. या 3ही अवस्था बाजूला ठेवून 4थी अवस्था जे प्राप्त करून घेतात, म्हणजे कर्म केल्याचा अभिमानही नाही आहे आणि कर्म केल्याबद्दल मिळणाऱ्या फळाची अपेक्षाही नाही आहे, अशी जी अवस्था जे कर्मामध्ये प्राप्त करून घेतात ते मला येऊन प्राप्त होतात, असं भगवंतांनी कर्मयोगामध्ये सांगितलेलं आहे. आता या 4थ्या अध्यायामध्ये आपण कर्मयोगाचं अजून असं काय स्वरूप पाहणार आहोत. कर्मयोग हा तर खरं तर सांख्ययोगाच्या शेवटापासूनच चालू होतो, जिथे भगवंत अर्जुनाला अनासक्त कर्म करायला सांगतात, तर खरं तर कर्मयोग हा तिथूनच सुरू होतो. मूळ कर्मयोग 3ऱ्या अध्यायामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला आहे. मग आता ज्ञानकर्म संन्यास योग आणि कर्मसन्यास योग याच्यामध्ये काय बरं असं सांगण्यात येणार आहे, जे सांसारिक दृष्टीने मला अजून घेणं अपेक्षित आहे आणि मी ते स्वीकारावं. संसार व्यवस्थित होण्यासाठी माझं मन खरं तर भगवद्गीता ही माणसाचं मन जागेवर ठेवणारी आहे. भगवद्गीता ज्याने जाणली तो शक्यतो या जगामध्ये वागताना चुकीचं पाऊल उचलू शकत नाही, कारण हा भगवंताचा उपदेश आहे. आणि उपदेश जेव्हा असतो तेव्हा चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या व्यक्तीला सरळ मार्गावर आणण्यासाठी केलेला तो बोध असतो. अर्जुनाला वाट सोडावीशी वाटली, कौरवांना मारून मला काय मिळणार, त्यापेक्षा त्यांच्याकडून मरण आलेलं बरं, अशी अर्जुनाची वाट चुकत होती. ती भगवंतानी त्याला सरळ मार्गावरती आणलं आणि काय करणं प्राप्त आहे, काय करणं प्राप्त नाहीये हे भगवंतांनी अर्जुनाला समजून दिलं. आम्ही संसारी माणसांनी भगवद्गीतेतून हाच बोध घ्यायचा आहे की काय करणं प्राप्त आहे आणि कसं करणं प्राप्त आहे आणि काय टाकलं पाहिजे, हे गीता आपल्याला शिकवत असते. दैनंदिन जीवनामध्येच आपण आत्तापर्यंत पाहत आलेलो आहोत की सांख्ययोग मला काय शिकवतो, संसारी माणूस मी आहे, कर्मयोग मला काय शिकवतो, आणि आज आपण पाहणार आहोत की ज्ञानकर्म संन्यास योग मला काय सांगेल. या अध्यायामध्ये, या योगामध्ये एक शब्द आलेला आहे संन्यास.
ज्या वेळेला आपण संन्यास हा शब्द म्हणतो, सम्यक न्यास म्हणजे ज्याची संन्यस्त वृत्ती असते, अशा व्यक्तीने काय त्यागावं, काय सोडावं याचा सारासार विचार केलेला असतो. संन्यासाश्रमामध्ये सगळंच त्यागायचं असतं. त्याच्यामुळे ज्ञानकर्म संन्यास योग आम्हाला 100% शिकवतो की त्याग हा तुमच्या मनाचा तुम्ही कसा धारण केला पाहिजे. आता हा अध्याय सांगताना मी मूलभूत 2 प्रश्नांची उत्तर देणार आहे. कारण या अध्यायामध्ये अत्यंत प्रसिद्ध असा श्लोक आलेला आहे, यदा यदा हि धर्मस्य. म्हणजे गीता कोणाला माहिती नसेल, परंतु हा श्लोक मात्र सगळ्यांनी ऐकलेला असतो. त्याच्यामुळे या श्लोकाला आधारून अर्जुनाने असा काय प्रश्न केला की भगवंताला यदा यदा हि धर्मस्य हा श्लोक सांगावा लागला. आणि दुसरी गोष्ट, ज्ञानकर्म संन्यास या शब्दाला या अध्यायाचं हेच नाव का बरं पडलं असेल, तर याचं विवरण मी तुम्हाला दुसऱ्या उत्तरामध्ये त्या प्रश्नामध्ये तुम्हाला करून देणार आहे. सो 2 प्रश्न आपण आज पाहायचे आहेत. संसारिक माणसाने या अध्यायातून काय घ्यायचं, 2 प्रश्न. यदा यदा हि धर्मस्य याचा अर्थ आणि हे उत्तर भगवंतांनी का दिलं, आणि दुसरं ज्ञानकर्म संन्यास हा संन्यास शब्द इथे जो आलेला आहे, तर याचं मूलभूत कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहायचा प्रयत्न करायचा आहे. आपण जर का 4थ्या अध्यायाची सुरुवात बघितली, तर या 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान म्हणतात, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे ब्रवीत. भगवंत सांगतात, हा असा अतिप्राचीन ज्ञानकर्मयोग सगळ्यात आधी मी सूर्याला सांगितला. सूर्याने त्याचा पुत्र मनु आणि मनुने त्याच्या पुढे इक्ष्वाकुला ह्याचा उपदेश केलेला आहे. आता हे जेव्हा अर्जुनाने ऐकलं, त्यावेळी अर्जुनाला साहजिकच असा प्रश्न पडलेला आहे की श्रीकृष्ण तर साधारण माझ्याच वयाचं आहे. कारण सख्यभक्ती अर्जुनाने केलेली आहे. सख्यभक्ती प्राप्त होण्यासाठी परमेश्वर आणि भक्त हे साधारणतः समान वयाचे असावे लागतात, तेव्हा ती सख्यभक्ती छान जुळून येते. अर्जुनाने नवविधा भक्तीमधली सख्यभक्ती केली, कारण अर्जुन आणि श्रीकृष्ण हे साधारण तेव्हा समवयस्क होते. मग अर्जुनाला असा प्रश्न पडला की श्रीकृष्ण तर माझ्या वयाचा आहे, सूर्य तर अतिप्राचीन आहे, मग भगवंतांनी सूर्याला उपदेश केला असं कसं बरं म्हणतात. अर्जुन विचारतो, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम त्वमादो प्रोक्तवानिति. तुम्ही तर म्हणता की तुम्ही सूर्याला हा सर्वप्रथम उपदेश केला, पण तुम्ही तर माझ्या वयाचेच वाटतं, मग तुम्ही सूर्याला उपदेश केला हे मला जरा विवरण करून सांगा. याचं उत्तर देताना भगवंत सांगतात की तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. बहुने मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप. तुझे माझे ह्या सगळ्यांचे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत आणि यापुढे अनेक जन्म होत राहतील. फक्त फरक एवढाच असतो, भगवंताच्या जन्मांमध्ये आणि आपल्या जन्मांमध्ये आपल्याला मागच्या जन्मांचं काहीही आठवत नाही आणि पुढे काय होणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. परंतु भगवंत जेव्हा पृथ्वीवरती किंवा या जीवसृष्टीवरती अवतार घेतात, त्यावेळेला त्यांना त्यांचे सगळे मागचे जन्म ही ज्ञात असतात आणि पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे याची सुद्धा त्यांना कल्पना असते. कारण भगवंत जेव्हा अवतार घेतात ते स्वेच्छेने घेत असतात आणि आपले जे जन्म होत असतात ते आपल्या कर्मफलानुसार होत असतात. या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. भगवंत अर्जुनाला जेव्हा कर्मफलाचा आणि कर्मयोगाचा उपदेश करतात, तेव्हा स्वतः भगवंत यांनी नैष्कर्म सिद्धी सांगितलेली आहे, अकर्म सांगितलेलं आहे आणि ते भगवंतांनी स्वतः आचरणात आणलेलं आहे. म्हणून भगवंतांना कर्माचा अभिमानही लागत नाही आणि भगवंतांना कर्मफलाचीही अपेक्षा राहत नाही. जो जगाचा नियंता आहे, ज्याच्यामुळे हे जग चालतंय, त्याला कर्मफलाची अपेक्षा काय राहणार. सगळ्यांपेक्षा अलिप्त राहून सगळ्याचा भोग घेत असताही त्याच्यात न राहणं ही कला भगवंतांनी आत्मसात केलेली आहे आणि ती अर्जुनाने आत्मसात करावी अशी भगवंतांची इच्छा आहे. तर अर्जुन प्रश्न विचारतो की तुम्ही तर माझ्या वयाचेच वाटतं, तुम्ही सूर्याला उपदेश केला असं कसं. याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात, तुझे माझे हे सगळ्यांचे अनेक जन्म झालेले आहेत, यापुढे होत राहतील. परंतु ज्या ज्या वेळेला धर्म क्षीण होतो, ज्या ज्या वेळेला अधर्म वाढायला लागतो, ज्या ज्या वेळेला सज्जनांचं पतन व्हायला लागतं, हनन व्हायला लागतं, दुर्जन वाढायला लागतात, त्या वेळेला
मला या पृथ्वीवरती अवतीर्ण व्हावं लागतं. आणि याचंच उत्तर भगवंता श्लोक रूपाने देतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मला धर्माला जागृत ठेवण्यासाठी आणि अधर्माचा बिमोड करण्यासाठी, साधूंचं परित्राण करण्यासाठी आणि दुर्जनांचं हनन करण्यासाठी या जीवसृष्टीवरती नेहमी अवतार घ्यावा लागतो. एकनाथ महाराजांनी म्हटलेलंच आहे, धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. त्याच्यामुळे भगवंतांना अवतार घ्यावेच लागतात. आपल्याकडे भगवंताचे दशावतार सांगितलेले आहेत. भागवत पुराणामध्ये भगवंताचे 24 अवतार आलेले आहेत. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला भगवंताला अवतार घेणं प्राप्त आहे. आता धर्म हा विषय निघालेला आहे. धर्म हा विषय निघालेला आहे म्हणून थोडक्यात आपल्याला धर्माचे प्रकार किती असतात ढोबळमानाने आणि त्याच्यामध्ये काय वागणं अपेक्षित आहे हे तुम्हाला सांगतो. का? कारण हे आम्हा संसारिक माणसांसाठी उपयुक्त आहे. आता धर्माला ग्लानी येते. आता धर्म म्हणजे काय? धर्माचे काही प्रकार आहेत. सामान्य धर्म, वर्णधर्म, आश्रम धर्म, गुणधर्म, निमित्त धर्म असे धर्माचे आपल्याकडे प्रकार सांगितलेले आहेत. नावं ऐकताना तुमच्या लक्षात येईल की आश्रम धर्म म्हणजे आपल्याकडे जे 4 आश्रम सांगितलेले आहेत, बाल्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे जे आपल्याकडे आश्रम सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे वर्णधर्म म्हणजे आपल्याकडे जे वर्ण सांगितलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. धर्म, आश्रम धर्म, सामान्य धर्म, गुणधर्म, निमित्त धर्म, आपधर्म सुद्धा आहे. याच्यापैकी कोणत्याही स्वरूपाच्या धर्मात जर अनितीचं वागणं होत असेल आणि ते जर का पराकोटीचं अनितीचं वागणं जर का घडायला लागलं या जीवसृष्टीवरती, तर त्या धर्माची घडी विस्कळीत झालेली नीट करण्यासाठी भगवंतांना स्वतः अवतीर्ण होऊन आदर्श घालून द्यावा लागतो. आता सामान्य धर्म म्हणजे काय? सामान्य धर्म म्हणजे नीती धर्म. सामान्य धर्मामध्ये सांसारिक माणसासाठी आवश्यक असलेले सद्गुण कोणते? की तुम्हाला जर का नीती धर्म तत्व, आपण म्हणतो ना की तत्वांशी तडजोड करायची नाही, ऑलवेज बिहेव एथिकली, ऑलवेज बिहेव मोरली. तुम्ही मोरल सोडता कामा नये, एथिक्स तुमचं सोडता कामा नये. या सोसायटीमध्ये, या जगामध्ये जगताना तुम्हाला एक धर्माची चौकट धरून वागावं लागतं. ती धर्माची चौकट काय असते बरं? धर्माची चौकट म्हणजे माणसाने क्षमा, सत्य, दया, अहिंसा, गुरूंची सेवा करणं या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये जितके म्हणून शब्द आलेले आहेत त्याला व्यावहारिक ज्ञानाची जोड द्यावी लागते. दया दाखवावी पण कुठपर्यंत? कोणासाठी दया दाखवावी? लोभशून्यत्वम, लोभ कुठपर्यंत ठेवावा, कुठे त्या लोभाला खाली आणावं हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यामुळे सामान्य धर्म पाळताना आपल्याला व्यवहार ज्ञान अत्यंत जागृत ठेवावं लागतं. कारण अहिंसा किंवा दया हे जे आपले मूलभूत सात्विक गुण जे आहेत, परंतु समोरून येणारा जर का मला त्रासच देतोय तर त्याच्यावर किती दया दाखवावी, त्याच्यासाठी किती अहिंसा ठेवावी हे सुद्धा आपल्याला मोजून मापून घ्यावं लागतं. कारण समर्थांनी म्हटलेलंच आहे की जनी जनार्दन असे परंतु तो सज्जनी वसे. जनी जनार्दन आहे हे संतांनी सांगितलेलंच आहे, परंतु तो सज्जनांमध्ये वसतो हेही लक्षात घ्या. कारण मुघल, आदिलशाही, निजामशाही यांना दया दाखवून उपयोगाचं नव्हतंच. मुघलांनी जे आक्रमण केलं त्यावेळेला शस्त्र हातात धरणं आवश्यकच होतं आणि तोच धर्म आपल्याला छत्रपतींनी शिकवलेला आहे. कर्म योग काय असतो याचा अभ्यास छत्रपतींच्या चरित्राशिवाय अजून कोणता मोठा असेल असं मला वाटत नाही. जेव्हा हिंदवी स्वराज्य महाराजांनी उभं केलं, हे हिंदवी स्वराज्य होणे हे तो श्रींची इच्छा असं म्हणून कर्मयोगाचं जणू पायाचं छत्रपतींनी आम्हाला या 21व्या शतकासाठी घालायला सांगितलेलं आहे. तर सामान्य धर्म म्हणजे काय? आपली नीतिमत्ता न सोडणं हा एक साधा हवं तर तुम्ही विचार ठेवा लक्षामध्ये, किंवा आपली मूल्य, आपली तत्व न सोडणं हे सामान्य धर्म आहे. वर्णधर्म म्हणजे आपण ज्या वर्णात आहोत, म्हणजे
आता 21व्या शतकामध्ये आपण जो व्यवसाय करतो आहोत, आता काही कोणी क्षत्रिय किंवा वैश्य असे वर्ण आपल्याला दिसत नाहीत, परंतु वर्ण म्हणजे व्यवसायानुसार झालेलं वर्गीकरण होतं, जात नव्हे, व्यवसायानुसार झालेलं वर्गीकरण होतं पूर्वी. परंतु 21व्या शतकामध्ये फक्त हे 4च व्यवसाय राहिलेले नाही आहेत. अनेक प्रकारचे व्यवसाय जर का आहेत, तर आपण ज्या व्यवसायामध्ये आहोत, आपण डॉक्टर आहोत, आपण वकील आहोत, आपण शिक्षक आहोत, आपण कारकून आहोत, आपण नोकरी करणारे आहोत, आपण कोणीही आहोत, त्या व्यवसायाला न्याय देऊन वागणं, आपल्या हातामध्ये अधिकार आहेत, आपल्या हातामध्ये काही सत्ता आहे म्हणून त्याचा गैरवापर न करणं, याला वर्णधर्म असं आपण म्हणू शकतो. आश्रमधर्म, आपल्याकडे जे आश्रम सांगून ठेवलेले आहेत, बाल्याश्रम किंवा ज्याला ब्रह्मचर्याश्रम आपण म्हणतो, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे, याची चौकट न मोडणं. आणि म्हणूनच विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं. आणि ते त्यांनी का घेतलं? कारण आश्रम धर्माचं उदाहरण आणि त्याच्यामधून घेतलेलं प्रायश्चित्त. ज्ञानेश्वर महाराजांचे जे वडील, त्यांनी आधी संन्यास स्वीकारला आणि संन्यास स्वीकारल्यानंतर सुद्धा पुन्हा गृहस्थाश्रमात ते आले. म्हणजे इथे आश्रम धर्माची चौकट मोडल्यासारखं झालं. तसं तर त्यांनी आळंदी सोडून ते दुसरीकडे कुठे राहिले असं तर कोणाला कळलंही नसतं तेव्हा, परंतु त्यांनी असं केलं नाही. का? कारण त्यांना माहिती होतं की संन्यास सोडून पुन्हा आपण गृहस्थाश्रमात आलो, हे माझं उदाहरण पुढे चुकीची शिकवण कोणाला देऊ नये म्हणून विठ्ठलपंतांनी उदार मनाने देहांत प्रायश्चित्तही स्वीकारलेलं आहे. इथे लक्षात घ्या. सो कोणताही धर्म जेव्हा चौकट मोडायला लागतो, तिथली ती वागणारी माणसं जेव्हा चौकट मोडायला लागतात, त्यावेळेला त्या धर्माची घडी पुन्हा सुरळीत आणण्यासाठी आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय भगवंताला पुन्हा पुन्हा अवतीर्ण व्हावं लागतं. असे आपल्याकडे काही गुणधर्म आहेत. गुणधर्म म्हणजे तुम्ही ज्या गुणात आहात, म्हणजे तुम्ही ज्या रोलमध्ये आहात ते व्यवस्थित हाताळणं, तो धर्म व्यवस्थित पाळणं. वडिलांच्या भूमिकेत असेल त्यांनी वडिलांची कर्तव्य करणं आवश्यक आहे. नवऱ्याच्या भूमिकेत असताना नवऱ्याची कर्तव्य करणं आवश्यक आहे. मुलगा म्हणून असताना मुलगा म्हणून कर्तव्य करणं आवश्यक आहे. तर आपण ज्या भूमिकेत आहोत ती भूमिका न्यायाने पार पाडणं आपल्या संसार स्थितीमध्ये हे गुणधर्म आहे. निमित्त धर्म म्हणजे प्रसंगानुसार आपल्याला जसं वागावं लागतं, काही आपल्या समोर प्रसंग येत असतात त्यानुसार वागणं. म्हणजे एकूण काय, संसारामध्ये वागताना आपण या चौकटीच्या बाहेर जाऊ नये, चौकटीच्या बाहेर जाऊन काही करू नये, ही शिकवण आपल्याला धर्म म्हणून घालून देतो. आज धर्माची जी व्याख्या ही तरुण पिढी जी करते त्याच्यापेक्षा धर्म म्हणजे काय हे फार वेगळं आहे. धर्म म्हणजे तुम्ही कसं वागलं पाहिजे. आपण जेव्हा समोरच्याला म्हणतो की धर्मानी वाग, तर धर्मानी वाग याचा अर्थ प्रत्येक रिलिजनमध्ये जे सांगितलंय ती मानवता हा धर्म जो आपल्याला पाळणं आवश्यक आहे, त्यानुसार तुझं वागणं होणं आवश्यक आहे. सो धर्माची व्याप्ती, धर्माची व्याख्या फार मोठी आहे. इट इज नॉट जस्ट रिलेटेड विथ द रिलिजन. रिलिजन इज समथिंग डिफरंट, धर्म इज समथिंग डिफरंट. ही संकल्पना समजून घ्या. तर मी तुम्हाला धर्माचे काही प्रकार सांगितले. यदा यदा हि धर्मस्य, याचा अर्थ आपण विवरण करून पाहिलं. आता याच्या पुढे जे मी तुम्हाला सांगणार आहे हे जास्त महत्वाचं आहे. आता भगवंत 17व्या श्लोकामध्ये कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 संकल्पना मांडतात. 17व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. भगवंत म्हणतात कर्माची गती गहन आहे, कर्माची गती गहन आहे, म्हणून कर्म काय, विकर्म काय आणि अकर्म काय हे तू समजून घे. आता आपण या 3 संकल्पना समजून घेणार आहोत. हे बघा, अध्याय समजावताना किंवा योग समजावताना याच्यातल्या प्रत्येक श्लोकामधून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे, परंतु थोडंसं घ्यावं, परंतु ते आपल्याला समजेल, पचेल असं व्हावं, हे होणं महत्वाचं आहे. अन्यथा आहे ताट भरून ठेवलंय प्रचंड, परंतु ते आपल्याला सगळं पचवता येत नसेल तर त्याच्यात काही अर्थ नाही ना. म्हणून जे मला आवश्यक वाटलं ते मी तुम्हा पुढे संसार स्थितीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता भगवंत इथे 3 संकल्पना मांडतात की कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म ते असतं जे शास्त्राला धरून केलं जातं, जे नीतिमत्तेला धरून केलं जातं, जे धर्माला धरून केलं जातं, त्याला म्हणायचं कर्म. आणि असं कर्म जर आपल्याकडनं घडलं तर तो कर्मयोग होतो, हे लक्षात घ्या. विकर्म म्हणजेच निषिद्ध कर्म. जी कर्म करताना आपल्या चित्ताला आणि समोरच्याच्याही मनाला त्रास होईल,
जे कर्म करून झाल्यानंतर आपल्याला पश्चाताप वाटत राहतो, जे कर्म करताना आपलं मन सतत सांगत असतं आतून की हे करू नको, हे ठीक वाटत नाही आहे, अशा प्रकारचं कर्म हे विकर्म आहे. माणूस बरेचदा चुकतो कुठे संसार करताना, तो आधी कर्म करून मोकळा होतो आणि मग विचार करत बसतो. आपल्याकडनं असं होतं की नाही, आपण आधी कर्म करून मोकळे होतो आणि मग विचार करायला लागतो. भगवंत हेच सांगतात की कर्माच्या आधी म्हणून ज्ञान घे. कोणतीही ॲक्शन करण्याच्या आधी याची रिॲक्शन काय असेल याचा थोडा सांगोपांग विचार करशील तर कदाचित ती ॲक्शन घेताना तुझ्यामध्ये थोडासा बदल झालेला असेल. एखादं वाईट कर्म करावं असं वाटत असतं, त्यावेळेला आपल्या मनाला प्रश्न विचारून पाहावे, थोडीशी ती वेळ पुढे ढकलून पाहावी, कारण ती वृत्ती नंतर राहत नाही आणि ते वाईट काही करायचं योजिलेलं असेल तर ते आपोआप टळतं. परंतु चांगलं काही कर्म करायची इच्छा झालेली असेल मनामध्ये तर तो विचार पुढे ढकलू नये, कारण नंतर आपली तशी वृत्ती राहत नाही आणि मग ती सात्विकतेची झुळूक पुन्हा येणं मुश्किल होऊन बसतं. म्हणून विकर्म म्हणजे काय, जे करताना चित्ताला त्रास होतो, जे करताना करून झाल्यावर आपल्याला पश्चाताप होतो, असं कर्म विकर्म जे करण्याच्या आधीच आपण सांगोपांग विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि संसारामध्ये आपण हीच चूक करतो की नाही, आपण आधी कर्म करून मोकळं होतो, रागाच्या भरात, कामाच्या भरात, लोभाच्या भरात, द्वेषाच्या भरात कर्म करून मोकळे होतो, नंतर आपल्यालाही त्रास होतो, समोरच्यालाही त्या गोष्टीचा त्रास होत राहतो. असं करणं, आधी विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अकर्म तर ज्ञान कर्म संन्यास ह्या संकल्पनेचा मुळी अर्थच आहे नैष्कर्म सिद्धी किंवा अकर्म सिद्धी, जी भगवंतांना खऱ्या अर्थाने कर्मयोग साधण्यासाठी सांगायची आहे. अकर्म म्हणजे कर्म करूनही त्याच्यामध्ये मनाचीही आसक्ती नसणं आणि ते कर्म मी केलंय हा अभिमानही नसणं. म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं की चौथी स्थिती जी असते ना कर्माची, कर्म करताना जी चौथी अवस्था असते, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं की हे हिंदवी स्वराज्य होणे हे तो श्रींची इच्छा. इथे कर्तेपणाचा अभिमानही नाहीये आणि मी इतकं साम्राज्य उभं केलं म्हणून मला त्याच्याकडून प्रतिफळाचीही अपेक्षा नाही आहे. ही कर्माची चौथी अवस्था असते, याला अकर्म असं म्हणतात. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे, चंदनासारखे झिजा. देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मनाच्या बोधातून, मनाच्या श्लोकातून समर्थही आपल्याला असाच निष्काम कर्मयोग करायला सांगतात. माणसाने हा देह ठेवल्यानंतर गेला बाबा एकदाचा असं लोकांच्या तोंडून येऊ नये, असं आपलं कर्म असावं. आपला देह ठेवल्यानंतर माणसांना वाटलं पाहिजे की चांगला होता माणूस, कारण आपली पाठ फिरली तर लोक निंदा करायला तयार असतात. अशा वेळी आपला देह ठेवल्यानंतर आपली स्तुती व्हावी असं कर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मनाच्या श्लोकातही अकर्म म्हणजे काय, देहत्यागिता कीर्ती मागे उरावी असं तुम्हाला वागणं घडलं की हा कर्मयोगच आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे, चंदनासारखं झिजणं हा कर्मयोगच आहे. परंतु अर्थात या सगळ्यामध्ये वागताना सर्व संतांनी सांगितलंय व्यवहार ज्ञान तुमचं जागं ठेवा. कोणाशी कसं वागलं पाहिजे. जनी जनार्दन वसे परंतु तो सज्जनी असे, हे वाक्य मात्र आपल्याला अधोरेखित करणं प्राप्त आहे. आता याच्यात मला एक महत्त्वाचा सिद्धांत सांगायचा आहे तुम्हाला. ज्या वेळेला हा नैष्कर्म सिद्धी किंवा ही अकर्म सिद्धी जेव्हा भगवंत चौथ्या अध्यायात सांगतात, तेव्हा ज्ञानेश्वरी जर आपण उघडून पाहिली तर ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायामध्ये 99वी एक ओवी आलेली आहे, ज्याच्यामध्ये नैष्कर्म सिद्धी किंवा अकर्म काय असतं हे ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओवीमध्ये सांगितलंय. आणि ती ओवी म्हणजे, जसे उदो अस्ताचेनी प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व बर्वे कर्मींची असता. आता ही ओवी सांगण्याचं माझं कारण दोन आहेत. एक म्हणजे सूर्याकडे पाहून आपण दैनंदिन जीवनामध्ये नैष्कर्म सिद्धी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 13व्या-14व्या शतकात आलेल्या कोपर्निकस आणि गॅलिलिओनी सांगितलं ते ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकातच सांगितलेलं आहे, हेही मला इथे सांगायचं आहे. आता सगळ्यात आधी नैष्कर्म सिद्धी म्हणजे काय, जसे उदो अस्ताचेनी प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे. सूर्य आपल्याला पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतो, जसे उदो अस्ताचेनी प्रमाणे.
परंतु तो सूर्य खरंच चालतो का? आज 21व्या शतकात हे तर सगळ्यांना मान्य आहे की सूर्य हा तारा एका जागी स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. हे सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना मान्य आहे. तेव्हा 12व्या शतकामध्येच 99व्या ओवीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली लिहून ठेवतात, जसे उदो असताचेनी प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे. तो इकडनं तिकडे जाताना दिसतो, परंतु तो चालत नाहीये. परंतु तो दिसतो फक्त जाताना, परंतु तो चालत नाहीये. तैसे नैष्कर्म्यत्व बर्वे कर्मींची असता. त्याप्रमाणे तुम्ही कर्म करत असताना सुद्धा त्या सूर्यासारखं तुमच्याकडे नैष्कर्म सिद्धी प्राप्त तुम्हाला करता आली पाहिजे. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं, संसारी असावे, असूनी नसावे, अंतरी असावे सुखरूप. तुम्हाला अंतरी सुखरूप तेव्हाच राहता येईल जेव्हा संसारात असूनही तुम्हाला मनाने बाहेर राहता येईल. आणि माणूस बरोबर ह्याच्या उलट वागतो संसारात. तो देहाने बाहेर राहायला बघतो. रुसवे, फुगवे, राग, काही मनासारखं न होणं, तो देहाने अलिप्त राहायला बघतो. पण मनाने मात्र तो सतत त्या संसारामध्येच लिप्त असतो. संत सांगत उलट कर. तू देहाने संसार कर, मनाने त्याच्यामध्ये राहू नको. मनाने जेव्हा आपण एका ठिकाणी नसतो तेव्हा आपण अपेक्षा रहित राहू शकतो. संसारात असावे कमलपत्राप्रमाणे, परंतु आपण उलट करतो. आपल्याला जितकं बुडता येईल तितकं आपण बुडायला जातो आणि मग आपल्याला सगळ्या बाजूने त्रास होतो. मग आपण देवाला नशिबाला दोष द्यायला तयार होतो. तर इथे भगवंत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हेच सांगतात, भगवंतही हेच सांगतात की तुम्ही कर्म करताना नैष्कर्म सिद्धी, अकर्म तुम्ही कसं कराल. साधा उपदेश. कर्म करताना त्याच्यामध्ये मन नसणं. जेव्हा आपण काही करत असतो आणि त्याच्यात जर आपलं मन नसेल तर त्याच्या प्रतिफळाची अपेक्षा आपल्याला लागून राहत नाही. हे करणं हे माझं कर्तव्य आहे. सूर्याला उगवताना मावळताना कोणी रिक्वेस्ट करावी लागत नाही. तो त्याचं कर्तव्य आहे म्हणून त्याचं उदो अस्ताचेनी आपल्याला ते दिसतं. परंतु तो खरंच जातो का इकडनं तिकडे? तो एका जागी स्थिर आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, अशी नैष्कर्म्य सिद्धी तुम्हाला प्राप्त करता येते का? पहा की संसारातली कर्म तुम्ही करतोय, कर्तव्य कर्म सगळी, निमित्त कर्म, नित्य नैमित्तिक कर्म मला करायची आहेत, मी करतो आहे. त्यात माझं मन किती आहे? माणूस कर्म करताना अंगसोरपणा करतो, पण मन मात्र सगळ्यात लावतो. मग त्याच्यापासून दुःख, द्वेष, अनुराग, भीती, शोक हे उत्पन्न होणं साहजिकच आहे. बघा, बोलताना मला मान्य आहे की हे फार सोपं आहे, ऐकताना गोड वाटतं, परंतु इम्प्लिमेंट करताना मला काय, तुम्हाला काय, सगळ्यांनाच ते थोडं त्रासदायक आहे, पण अशक्य नाही आहे. आपल्याला जे व्यक्तींपासून दुःख होतात ही अपेक्षेनेच होत असतात. आपल्याला जी वस्तूंपासून दुःख होत असतात ही अपेक्षेनेच होत असतात. चपलेचा जोड जोपर्यंत दुकानात आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याशी काही घेणं नसतं. तोच विकत घेऊन एकदा मी पायामध्ये ती वाहणं घातली की देवळामध्ये दर्शनाला गेलं सुद्धा अर्धमन ती बाहेर असतं, कोणी चोरून तर नेणार नाही का? कारण तिथे अपेक्षा लागली, तिथे मोह उत्पन्न झालं आहे की. व्यक्ती जोपर्यंत त्रयस्थ आहे तोपर्यंत मला काही फार विशेष घेणं देणं नसतं. तीच एकदा माझ्या संसाराच्या दृष्टीने माझ्या आयुष्यामध्ये आली की मोह पडतो ना तिथे. मग अपेक्षा सुरू होतात, मग दुःख सुरू होतं, मग सुख सुरू होतं. तोपर्यंत काही असतं का? आणि आता हे नैष्कर्म, हे जे अकर्म आहे, म्हणजे कर्म करताना त्यात मन न गुंतवणं, याचा फक्त एक श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे श्लोक क्रमांक 21, ज्याच्यामध्ये भगवंतांनी 3 सद्गुण धारण करायला सांगितलेले आहेत. बघा, आपण संसारी माणसाने एवढंच घ्यावं, परंतु ते तेवढं 100% इम्प्लिमेंट करता आपल्याला आलं पाहिजे. अन्यथा भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. 700 श्लोकांमध्ये केवढा उपदेश असेल तुम्ही विचार करा. त्यातलं आपण एक घ्यावं आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. कन्सिस्टन्सी इज द की. आणि तुम्ही एकावर कोणावर तरी फोकस करणं, एका गोष्टीवरती, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके. धरसोड वृत्ती संसारामध्ये आपल्याला फार असते आणि ही परमार्थात धरून चालत नाही. 21वा श्लोक भगवंत सांगतात, निराशीर्य चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. भगवंत सांगतात, निराशी, निराशी याचा अर्थ निराश जीवन आहे. निरआशी म्हणजे ज्याला कर्म करताना आशा नाही. यत चित्त आत्मा, यत चित्त आत्मा याचा अर्थ चित्त, मन ज्याने जिंकलेलं आहे,
असा. आणि पुढचा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, सर्व अपरिग्रह. अपरिग्रह याचा अर्थ अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे, अनावश्यक व्यक्तींचा सुद्धा संग्रह न करणे, हे अपरिग्रहामध्ये येतं. आता हे 3 सद्गुण जर आपण धारण केले तर भगवंत सांगतात तू देहानी कर्म करताना सुद्धा मनाने अलिप्त राहू शकतोस. बघा, अकर्म हे कसं प्राप्त करावं तर भगवंत याच्यामध्ये 3 सद्गुण धारण करायला सांगतात. मग तुला ज्ञानकर्म संन्यास काय आहे, अकर्म काय आहे हे कळेल. पहिलं म्हटलं आशा रहित. आता आशा रहित ह्याचा उल्लेख मी मागच्या अध्यायातही केलाय, भगवंतांनी कर्मयोगातही सांगितलंय की तुला जर का निष्काम कर्म करायचं असेल, अनासक्त कर्म करायचं असेल तर तुला आशा आणि ममता यांना फाटा द्यावा लागेल. इथेही भगवंत सुरुवातीला सांगतात की आशा रहित मन करायला लागेल. आशा रहित मन तेव्हाच होईल जेव्हा यत चित्त आत्मा, चित्त आणि मन हे संतुष्ट असेल, चित्त आणि मन यांना जिंकलेलं असेल. चित्त आणि मन जर संतुष्ट असेल तर अपेक्षा राहील का मला सांगा. माझ्या पुढे ताट भरून आलेलं आहे पण माझं पोटच भरलेलं आहे, तर ते खावंसं मला वाटेल का. माझ्याकडे एखाद्या वस्तूमुळे, एखाद्या व्यक्तीमुळे माझं मन आधीच संतुष्ट झाले तर दुसरी वस्तू किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या मागे मला लागावं असं वाटेल का. त्याच्यामुळे चित्त आणि मन यांना ज्याने जिंकलं तो आशारहित होतो. संतुष्टता जिथे आहे ना तिथे आशा राहूच शकत नाही. संतुष्टता जिथे आहे तिथे अपेक्षा राहूच शकत नाही, कारण मी संतुष्ट आहे. मी संतुष्ट आहे, जे मला मिळतं त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, एका वाक्यामध्ये सांगितलंय. कर्मयोग अजून वेगळा काय मला सांगा. सर्व संतांनी त्यांच्या परीने हा कर्मयोग सांगितलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची असावे, चित्ती असो द्यावे समाधान. आम्ही ठेविले अनंते तैसेची असावे एवढंच घेतो, आमच्या मनी आम्हाला समाधान ठेवायला जमत नाही. का? कारण चित्त आणि मन आम्ही संतुष्ट ठेवू शकत नाही. मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, हे येत राहतं. मग आम्हाला तो अकर्म सिद्धी किंवा तो ज्ञानकर्म संन्यास योग कसा कळेल मला सांगा. आणि तिसरं भगवंत म्हणतात अतिशय महत्वाचं, अपरिग्रह. हा गुण, हा सद्गुण सांसारिक दृष्टीने अत्यंत मोठा आहे. अपरिग्रह याचा अर्थ अनावश्यक वस्तूंचा, कंसामध्ये अनावश्यक व्यक्तींचा सुद्धा संग्रह न करणे. माणसाला संसारामध्ये अशी सवय झालेली असते की अनावश्यक वस्तू घरामध्ये साठवतात. मग ती वस्तू साठवण्यासाठी जागा लागते, ती वस्तूला काही होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. आणि ती वस्तू जर का परत त्यात मोडली, तुटली, फुटली तरी आपल्याला त्याच्यापासून दुःख प्राप्त होतं. जी गोष्ट अनावश्यक असं आहे ती साठवू नका. सर्व संतांनी, सर्वांनी हेच सांगितलेले आहे. अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. संसारामध्ये जर माणसाला बऱ्या अंशी दुःख होत असेल ना तर ते अनावश्यक मानलेल्या आणि साठवून ठेवलेल्या गोष्टी आणि व्यक्तींमुळेच होत असतं. बरेचदा आपल्याला एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला सोडून दिल्यानंतर आपलं मन जास्त संतुलित राहतं, जास्त शांत राहतं. हा अनुभव तुम्हाला बरेचदा आलेला असेल. आपण धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तोपर्यंत आपल्याला त्रास होत राहतो. जेव्हा आपण लेट गो करतो, सोडतो ती गोष्ट, त्यावेळेला बरेचदा आपलं मन शांतता धारण करतं. तसं कारणच असं आहे, जितका ताप कमी, जितका व्याप कमी तितका ताप कमी ना. आधी छोट्या घरात राहत होता, त्याची साफसफाई पण थोडक्यात व्हायची. मोठ्या घरात राहायला गेला, व्याप वाढला, तापही वाढला. छोट्या घरात राहत होता, मेंटेनन्स कमी होता. मोठा बंगला घेतला, त्याचा मेंटेनन्सही मोठा आहे. लक्षात येते. जितकं संग्रह वाढवत जाणार तितका व्याप वाढत जाणार. व्याप वाढत गेला की ताप, दुःख तिथे आलंच. मग अशा वेळेला मन संतुष्ट ठेवणं किती कठीण आहे मला सांगा. म्हणून भगवंत सांगतात अनावश्यक वस्तूंचा, अनावश्यक व्यक्तींचा संग्रह करणं टाळा. व्यक्तींचा हे मी तुम्हाला सांगतो कारण संसारामध्ये बरेचदा असे अनेक बादरायण संबंध आपले असतात की ज्यांच्याशी संबंध खरे तर नाही ठेवले तरी जास्त आपल्याला ते फायदेशीर असतात. असे अनेक आपले संबंध येत असतात, येता जाता, उठता बसतात. ते जितके आपण कमी करून ठेवू तितके आपले मन शांत राहतात. कारण जितक्या व्यक्ती कमी तितके आपल्या डोक्यात विचार कमी, जितके विचार कमी तितकं मन शांततेच्या दिशेने जात असतं. म्हणून या अध्यायापासून
या अध्यायापासून आपण काय घ्यायचं आहे? भगवंत आपल्याला अकर्माचा, ज्ञानेश्वर माऊली अकर्माचा उपदेश आपल्याला कसा करतात? भगवंत सांगतात 3 सद्गुण धारण करा. हा व्हिडिओ संपवताना एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. 3 सद्गुण धारण करा. आशारहित मन करणं. आशारहित मन कधी होईल? ज्या वेळेला तुम्ही मनालाच जिंकलेलं असेल, म्हणजे तुमचं मन संतुष्टच आहे. संतुष्टता धारण करा. संतुष्टता धारण केली की अपेक्षा शून्य होऊन जाते. अपेक्षा शून्य झाली की समोरच्याने माझ्यासाठी काही करावं हे राहतच नाही तिथे. आणि तुम्हाला अकर्माकडे जायचं असेल तर अपरिग्रह म्हणजे अनावश्यक मानलेल्या गोष्टींचा संग्रह टाळा. जितका व्याप कमी असतो ना, तितका डोक्याला ताप कमी असतो, आणि डोक्याला ताप कमी असतो तितके विचार कमी असतात. विचार कमी असतात तितकं मन शांत राहण्याचा प्रयत्न करतं, आणि मन जितकं शांत राहतं तितकं संसार करताना परमार्थाकडे लक्ष जास्त चांगले राहतं. म्हणून मला माहिती आहे, हे बघा, मी मान्य करतो, श्रोत्याहो, मी मान्य करतो की हे सगळं ऐकायला सोपं आहे, बोलायला सोपं आहे. आचरणात आणताना संसारी माणसाला हे फार कठीण आहे. परंतु अंशतः प्रयत्न करायला काय हरकत आहे? या व्हिडिओची मालिका बनवण्याचा माझा हाच एक उपदेश आहे, हाच एक उद्देश आहे की अंशतः मानायला काय हरकत आहे, फॉलो करायला काय प्रॉब्लेम आहे. आज थोडं जमेल, उद्या थोडं जमेल, परवा अजून थोडं जास्त जमेल, हळूहळू काही वर्ष का होईना, पण ही गीता मला काय सांगून जाते आहे या जन्मामध्ये हे कळलं, थोडं 1% कळलं, भरपूर प्रगती आहे. तर आपण प्रयत्न करूया की जितका अनावश्यक संग्रह टाळता येईल तेवढा टाळायचा. मनाला संतुष्टची लेवल जी आहे ती आपण आणण्याचा प्रयत्न करायचा, आणि मनाला अपेक्षा शून्य कसं ठेवता येईल, जे कठीण आहे ते प्रयत्न करायला काय हरकत आहे. निदान जिथे आवश्यक आहे तिथे तरी अपेक्षा शून्य कसं ठेवता येईल. आपण तर देवासाठी खर्च झालेल्या गोष्टींचाही सतत उल्लेख करत राहतो. एवढा पैसा इथे खर्च झाला, हे असं केलं, ते तसं केलं. इथूनच आम्हाला खरं तर प्रगती करायची आहे, जडणघडणीला सुरुवात करायची आहे की जिथे आवश्यक आहे तिथे अपेक्षा न ठेवणं. तुम्ही बाकी संसार म्हटला की आपल्याला आपल्याच लोकांकडनं थोड्याफार अपेक्षा असतात, परंतु त्या किती ताणाव्यात, त्या किती ताणू नयेत, हे जरी आपल्याला कळलं ना, तरी हा अध्याय, हा योग आपल्याला अकर्माच्या दिशेने बरंच काही सांगून जाईल. मला अपेक्षा आहे की मी ह्या योगातून जे सांगण्यात आलेलं आहे त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, आणि तुम्हाला चिंध्या चिंध्या करून सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर असा ज्ञानकर्म संन्यास योग आपण आपल्या चित्तात धारण करायचा आहे. आणि तुम्ही सगळे गीताव्रती आहात, कारण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आलेला आहात, आणि म्हणून आता थोडक्यात आपण हा अध्याय वाचणार आहोत, जेणेकरून आपलं पारायण सुरू राहील. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्. विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. एवं परम्परा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः. सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. स एवायं मया तेद्य योगप्रोक्तः पुरातनः. भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम्. अर्जुन उवाच. अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः. कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. श्रीभगवानुवाच. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्. प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. धर्म संस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन.
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येत् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तकृत्स्नकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भा कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति स निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना दैवमेवापरे यज्ञं योगिनः स्वर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नो जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संश्रितव्रताः अपानो जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मः सनातनं नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुतस्तमः एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञा ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि यथेधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनाप्ननि विन्दति श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिं चिरेणाधिगच्छति अज्ञश्च श्रद्धदानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः
योगस्सन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः चित्त्वैनं संशयोगं मा तिष्ठोत्तिष्ठ भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। ॐ तत्सत्। कृष्णार्पणमस्तु।